नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म कडून. तर आपण आज आपल्या मक्याच्याच प्लॉटला आलोय, जी आपल्या डेअरी फार्मला मुरघास तयार करायचा आहे. तर मागच्या वेळेला पण बघितलेले का आपण एक 40 दिवसाची मक्याचा प्लॉट. तर आपण हा आपला एक दुसरा प्लॉट आहे. हा 55 ते 60 दिवसाचा प्लॉट आहे. तर हाच आपल्या डेअरी फार्मला मुरघास तयार करायचा आहे. आपण गायांसाठी चाऱ्यामध्ये जो मुरघास वापरतो, तर त्याचाच हा प्लॉट आहे. आणि हा बघताय तर हा हा एक असं 35-40 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि हा 55 ते 60 चा प्लॉट आहे. तर बघा मुरघाससाठी आता ज्यावेळेला हा प्लॉट मुरघास याचा होईल, तर तो अजून बरोबर एक 40 ते 45 दिवसांनी हा प्लॉट येणार आहे. त्यावेळेला मी तुम्हाला लाईव्ह दाखवते याची कुट्टी आणि तो मुरघास आम्ही कसा पॅक करतो ते. आता तर मुरघास हा कधी करायचा किंवा किती दिवसांनी करायचा, तर किती त्याचे त्याचे दाण्याची परिपक्वता, मक्याचं त्याचं धाट, त्याचं कणीस कशा पद्धतीनं, तर एक 100 ते 105 दिवसांनी हा मुरघास बनवायचा. तर तो एकदम परिपक्व आणि योग्य राहतो. कोण म्हणतं की 85-80 दिवसाला पण येते, 9 दिवसाला येते. पण आमच्या अनुभवानुसार आता आम्ही एवढ्या वर्ष वापरतो, तर त्याच्यानुसार मुरघास हा 100 दिवसांनी, मक्याचा जो प्लॉट येतो 100 दिवसांनी येतो. एकदम परिपक्व, त्याचे दाणे परिपक्व, त्याच्या पाण्याची त्याच्यातला अंश, ह्या सगळ्या गोष्टी एकदम परिपक्व 100 दिवसांनी येतो मुरघास बनवायला. तर तुम्ही सुद्धा तसंच करा की 100 दिवसांनीच मुरघास बनवायला घ्या. आणि आम्ही दरवर्षी की CP 999 हा प्रकार वापरत होतो, पण यावर्षी आम्हाला त्याचं बी मिळालं नाही, मार्केटमध्ये उपलब्ध झालं नाही. म्हणून हा आम्ही डिफॉल्ट कंपनीचा, डिकास्ट कंपनीचा 9178 हा प्रकार वापरलाय. तर त्यामुळं ह्याची कुट्टी कशी पडते, याचं कणीस तयार कसं होतंय, याचे दाणे कसे तयार होतात, त्याचं पूर्ण व्हिडिओ मी लाईव्ह तुम्हाला याची कुट्टी दाखवते. बरोबर 40 ते 45 दिवसांनी हा येईल त्यावेळेला. तर असंच माझ्यासोबत राहा, आपल्या चॅनल सोबत राहा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.